आज आपण एक वेगळा विषय समजावून घेऊया. आत्मविश्वास काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी आत्मप्रतिष्ठा म्हणजे काय हे समजावून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आत्मविश्वास आणि आत्मप्रतिष्ठा या दोन गोष्टी काही लोक एकच मानतात, पण या दोन्हीमध्ये फरक आहे. त्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. आत्मप्रतिष्ठा म्हणजे काय, तर आत्मप्रतिष्ठा किंवा आत्मसन्मान हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये स्वतःविषयीची एक प्रतिमा असते, स्वतःविषयीचीच एक जाणीव असते. आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची एक खूण आपल्या मनाला पटलेली असते. आपल्यामध्ये काय काय गुण आहेत, आपल्याजवळ असलेल्या क्षमता व कुवत याविषयी वाटणारा आदर म्हणजेच आत्मप्रतिष्ठा होय. आपलं व्यक्तिमत्व प्रसन्न व आनंददायी आहे असं तुम्हाला खरोखर वाटतं का? आपण निरोगी व समोर येणारं कोणतंही काम करण्यासाठी पात्र आहोत असं तुम्हास आतून जर वाटत असेल तर तुमच्या आत्मप्रतिष्ठेविषयी तुम्हास चांगली जाणीव असते. आपल्या स्वतःच्याच प्रतिमेबद्दल तुम्ही पुरेसं समाधानकारक जर नसाल तर तुमच्या मनात पुरेशी आत्मप्रतिष्ठा नाही असा त्याचा अर्थ होतो. आपल्याला मिळणारा होकारात्मक अभिप्राय आपण न वशाळता रुबाबात आणि आनंदाने स्वीकारला पाहिजे. म्हणजे जर कोण म्हणालं की हा माणूस अत्यंत चांगला आहे किंवा आपलं जर कोणी गुणवर्णन करीत असेल तर ते आपल्या मनानं स्वीकारलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने स्वीकारल्यामुळे आपला आत्मसन्मान अधिकाधिक फुलत जातो. आपल्यामधील आत्मप्रतिष्ठेची पुरेशी आणि योग्य जाणीव जर असेल तर पुढे यश मिळवायला फारच सोपे जाते. अशा माणसाकडे आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. आपल्याला आत्मप्रतिष्ठा, आत्मप्रौढी आणि आत्मद्वेष या गोष्टी नीट समजावून घ्यायला हव्यात. आत्मप्रतिष्ठा म्हणजे स्वतःविषयीचा आदर, स्वतःमधील असणाऱ्या चांगल्या गुणांचा आदर करणे, स्वतःविषयी आणि स्वतःच्या क्षमतांविषयी सकारात्मक दृष्टिकोन असणे, हा सर्व भाग आत्मप्रतिष्ठेमध्ये मोडतो. मात्र आत्मप्रौढी म्हणजे स्वतःविषयीची अवास्तवाशी असणारी जाणीव. ही जाणीव श्रेष्ठत्वाच्या कल्पनेने आणि अहमगंडाने पछाडलेली असते. ती व्यक्ती अहमगंडाने ग्रस्त झालेली असते. या जाणीवेतून इतरांना हीन लेखणं, तुच्छ लेखणं अशा प्रकारचं होत असतं आणि स्वतःचं वर्चस्व त्यामध्ये राखलं जातं. म्हणजे मी अतिशहाणा आहे हे दाखवण्याचा आत्मप्रौढीमध्ये प्रयत्न केला जातो. उत्तम आत्मप्रतिष्ठा असलेली व्यक्ती नम्र असते. मात्र आत्मप्रौढी सांगणारी व्यक्ती अहंकारी किंवा गर्विष्ठ असते. तिचं वर्तन बऱ्याच वेळा उर्मट स्वरूपाचं आहे असं समोरच्या व्यक्तीला जाणवू लागतं. आत्मप्रतिष्ठा लाभलेली व्यक्ती आनंदी आणि समाधानी असते. निरोगी राहण्यासाठी चांगल्या आत्मप्रतिष्ठेचीच गरज असते. तुम्हाला चांगली आत्मप्रतिष्ठा जर लाभलेली असेल तर तुम्ही जेथे जाल, ज्या ठिकाणी वावराल त्या ठिकाणी आनंदाची निर्मिती होईल. कारण तुम्ही जेव्हा स्वतःच आनंदी असता तेव्हा आनंदी व्यक्ती जेथे जाते तेथे भोवतालचं वातावरण सुद्धा आनंदमय होऊन जातं. म्हणजे जसं एखादं सुगंधी फूल ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आसमंतामध्ये, त्या परिसरामध्ये आपला सुगंध पसरवित असतं. त्याप्रमाणेच आत्मप्रतिष्ठा किंवा चांगली आत्मप्रतिष्ठा ज्याला प्राप्त झालेली असते ती व्यक्तीसुद्धा ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी आपल्या आचरणानं, आपल्या सकारात्मक दृष्टिकोनानं आणि आपल्या चांगल्या वर्तणुकीनं चांगल्या प्रकारचा ठसा उमटवित असते आणि इतरांना आनंद देत राहते. आत्मप्रतिष्ठा ही गोष्ट ही काही जन्मताच मिळत नाही. आई वडील, शिक्षक, ज्या समाजात मूल वाढते तो समाज यांच्याकडून आत्मप्रतिष्ठा मिळत असते. इतर लोक त्याच्याविषयी जे बोलत असतात त्या बोलण्यातून त्याची स्वतःविषयीची जी प्रतिमा किंवा स्वतःविषयीची जी कल्पना, ज्याला आपण इमेज असं म्हणू, सेल्फ इमेज,
अशा प्रकारची बनत जाते, तेच आत्मप्रतिष्ठेचं प्रतिबिंब असतं. म्हणजे लहानपणापासून मूल वाढत असताना त्या मुलावर होणारे संस्कार, त्या मुलाकडं ज्या दृष्टीनं काही पाहिलं जातं त्या दृष्टिकोनाचा त्या मुलावर पडणारा परिणाम, या सर्वांमधून आत्मप्रतिष्ठा निर्माण होत असते. आत्मद्वेषामध्ये व्यक्ती स्वतःला हीन लेखत असते. आपली काही लायकी नाही, आपल्याकडे अमुक नाही तमुक नाही, अशा प्रकारचा पाढा ती वाचत राहते. अशा व्यक्तीकडं आत्मप्रतिष्ठाही नसते आणि आत्मविश्वास सुद्धा नसतो. अशा लोकांमध्ये आत्मविश्वास येण्यासाठी त्याच्या मनाची नव्याने घडण करावी लागते. भाऊ नाना आणि बंडू हे तिघे मित्र लहानपणापासून एकाच वर्गात शिकत होते. भाऊ सर्व मुलात मिसळायचा, चांगल्याच्या संगतीत राहायचा. त्याची हुशारी व तल्लखपणा इतरांनी ओळखला होता. त्याला इतर लोक त्याच्या हुशारीबद्दल त्याला सातत्यानं जाणीव करून देत होते. तो थोड्या मोकळ्या मनाचा होता. त्याची वाढ उत्तम संगतीत आणि चौफेर वाचनात आणि सखोल अभ्यास करीत झाली. समाज त्याच्याकडून अपेक्षा बाळगून होता. भाऊ काहीतरी आगळं वेगळं करणार हे सर्वांनी भाऊच्या मनावर बिंबवलेलं होतं. भाऊ हा खरोखरच हुशार निघाला. तो वर्गामध्ये सतत पहिला येत राहिला. पुढे त्याला सांगून नोकऱ्या आल्या, पण त्याने आपण कुठे जायचे आणि काय करायचे हे आधीच ध्येय निश्चित केले असल्यामुळे त्या नोकऱ्यांचा मोह त्याने कटाक्षाने टाळला. भाऊने स्वतंत्र व्यवसाय उभा केला. भाऊंच्या जीवनाचा आलेख सातत्यानं उत्तरोत्तर अधिकाधिक वाढत गेला. भाऊला स्वतःमधील गुणांची चांगली जाणीव होती. स्वतःतील कमतरता आणि द्वेष आत्मपरीक्षण करून तो शोधून काढून त्यांना दूर करीत असे. आत्मप्रतिष्ठेने प्रबळ आत्मविश्वास निर्माण झाला. त्याच्या जोरावर भाऊ वाटेल त्यात उडी घेऊन यशस्वी होत राहिला. भाऊ आकाशापर्यंत वाढत गेला. भाऊंची उंची वाढली, कीर्ती दिगंतात पसरली. भाऊ स्वभावाने आनंदी होता, त्यामुळे त्याच्याकडे लोक आकर्षित होत. भाऊ नम्र होता. जिथे अहंकार जाणवेल तेथे भाऊ मोठ्या मनाने अहंकार आहे म्हणून मान्यता देत राही. भाऊला सर्व काही मिळाले. भाऊला पैसा मिळाला, संपत्ती मिळाली, प्रसिद्धी मिळाली, कीर्ती मिळाली, उदंड आनंद मिळाला, यश मिळालं, मान सन्मान मिळाला, चांगले चांगले मित्र मिळाले. भाऊला जीवनामध्ये सर्व काही भरभरून मिळालं. भाऊ यशस्वी, समाधानी, शांत आणि आनंदी जीवन जगला. भाऊचाच दुसरा मित्र नाना वांड मुलात मिसळत होता. लहानपणी त्याच्यावर योग्य ते संस्कार झाले नाहीत. त्याची कुचंबनाच झाली. नानाला मोठं व्हायची मनीषा होती. त्यासाठी तो शाळा मध्येच सोडून गेला. अयोग्य धंद्यात पैसे कमवू लागला. त्याला पैसे जरूर मिळाले, पण नाना बऱ्याच गोष्टी हरवून बसला. त्याला बरंच काही गमवावं लागलं. त्यामुळे नानाला जे काही गमवावं लागलं तो भाग आता नाना आत्मप्रौढी सांगून भरून काढतो. मी अमुक केले, तमुक केले. प्रत्यक्षात तर काहीच केलेलं नसतं. तरीसुद्धा हेही मीच केले, तेही मीच केले असा सांगण्याचा नानाचा स्वभावच बनून गेला. समाधानासाठी नानाला व्यसनं जवळ करावी लागली. आज नाना सिगारेट ओढतो, दारू पितो, महिलांच्या बारमध्ये जातो. नाना दांभिक झालाय. नाना गर्विष्ठ बनलाय. नानापाशी गेल्यानंतर नाना स्वतःविषयीच सर्व काही बोलत राहतो. ती पोकळ आत्मप्रतिष्ठा असते. पोकळ आत्मप्रतिष्ठा, त्यामध्ये सत्यांश अजिबात नसतो. तिसरा मित्र जो बंडू होता तो कोणत्याच मुलात मिसळायचा नाही. बंडूला बुद्धिमत्ता जेमतेमच लाभलेली. मुलात कुणाशी पटायचे नाही. मुलांनी केलेली चेष्टा मस्करी बंडूला खपायची नाही. तो पटकन चिडायचा, रागवायचा. त्यामुळे तो सहसा कुणाजवळ कधी गेलाच नाही. सतत पुस्तकात डोकं खुपसून बसायचा. पण पुस्तकातला सुद्धा फारसं त्याच्या डोक्यात कधी गेलं नाही. म्हणून इतर सर्व मुलं बंडूला घाशीराम म्हणायची. बंडूत स्वतःविषयी कमीपणाची भावना निर्माण झाली. बंडू 12वीत नापास झाला. BScला चांगले गुण मिळाले नाहीत म्हणून बंडूला पुढे प्रवेश मिळाला नाही. बंडूच्या घरातील माणसांनी पैसे भरून बंडूला BEdला घातला. मतांच्या जोरावर राजकीय पुढाऱ्याकडून त्याच पुढाऱ्याच्या संस्थेतील शाळेत बंडूला मास्तर म्हणून चिकटवला. बंडू मास्तर झाला. बंडू ज्या वर्गाला शिकवतो त्या वर्गातील मुलांची तक्रार असते
की बंडूला शिकवायलाच जमत नाही. काय शिकवले हे आम्हास कळत नाही. शाळा घराजवळच असल्याने उरलेला वेळ बंडू म्हैशी राखतो. शेती करण्यामध्ये सर्व वेळ खर्च करतो. बंडू अद्याप कुणात मिसळत नाही. आज बंडू गबाळा बनलाय. येणाऱ्या पगारावर तो जीवन कंठत आहे. त्याला दुसरे काही खुणावत नाही. बंडूच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फार कमी आहेत. बंडू फारसा हसतही नाही. बंडूचं व्यक्तिमत्व खुरटं झालं. त्याने स्वतःभोवती एक कोश तयार केला व त्यातच तो रममान असतो. त्यानंतर अधिकाधिक बंडूची अधोगती होत गेली आणि बंडूला आज घरी बसायची वेळ आलेली आहे. माझ्याच वर्गातील 3 मुलांच्या जीवनाची ही कथा आहे. भाऊला स्वतःची आत्मप्रतिष्ठा होती, ती त्याने जोपासली व आपले व्यक्तिमत्व फुलवले. नाना आत्मप्रौढी सांगतो व बंडूला कमतरतेची जाणीव सारखी छळत राहते. तुमची स्वतःमधील आत्मप्रतिष्ठेची पातळी आजमावण्यासाठी पै काकांनी एक प्रश्नावली दिलेली आहे, ती तशीच पुढे देतो. तुम्हीच तुमच्या आत्मप्रतिष्ठेची पातळी आजमावून पहा. आता मी जे काही प्रश्न विचारणार आहे ते प्रश्न ऐकल्यानंतर तुम्ही होय किंवा नाही अशा प्रकारची उत्तरे द्या. प्रश्न क्रमांक 1. तुम्ही रस्त्याने जात असताना अचानक समोरून बरेच लोक तुमच्या दिशेनं येताना जर दिसले तर तुम्ही अतिशय अस्वस्थ होता का? प्रश्न क्रमांक 2. तुमच्या एखाद्या मित्राला, सहकार्याला, शेजाऱ्याला किंवा नातेवाईकाला जर गाणं, वक्तृत्व, चित्रकला अशासारख्या गोष्टीत स्पृहणीय यश मिळालं, म्हणजे चांगलं यश मिळालं, तर त्याचं मनापासून कौतुक करणं तुम्हाला जड जातं का? म्हणजे दुसऱ्याचं यश पाहून तुम्हाला आनंद वाटतो की दुःख होतं? प्रश्न क्रमांक 3. तुम्ही नेहमी आपली जात, धर्म, पैसा अडका, मालमत्ता किंवा पूर्वजांचं किंवा नातेवाईकांचं कर्तृत्व यांच्याविषयी बढाया मारता आणि त्याची शेखी मिरवता. प्रश्न क्रमांक 4. तुम्ही उत्साहाने अनेक योजना हाती घेता, परंतु त्या प्रत्यक्षात आणताना काही अडचणी निर्माण झाल्या तर लगेच त्या अर्ध्यावरच सोडूनही देता. प्रश्न क्रमांक 5. कोणत्याही बाबतीत निर्णय घेणं तुम्ही टाळता किंवा निर्णय घेताना अनेक लोकांचा सल्ला घेत राहता. साधारणपणे 2-3 सल्ला घ्यायला काहीच हरकत नसते, पण सातत्यानं तुम्ही प्रत्येकाला सल्ला विचारत राहता. असं तुमच्या बाबतीत होतं का? प्रश्न क्रमांक 6. एखाद्या सभेच्या किंवा समारंभाच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही प्रवेश करता तेव्हा सगळ्यांचे डोळे आपल्यावरच खिळलेले आहेत असं तुम्हाला वाटतं का? आणि तुम्ही स्वतःबद्दल एकदम खूप सजग होता का? प्रश्न क्रमांक 7. तुमचे शिक्षक किंवा एखादा वक्ता जेव्हा काही प्रश्न विचारतात तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर माहीत असून सुद्धा अजिबात तोंड उघडण्याकडे तुमचा कल असतो का? प्रश्न क्रमांक 8. आपण खूप उंचावरून खाली पडत आहोत किंवा कुणीतरी दुष्ट माणूस आपला पाठलाग करतोय, अशा प्रकारची भेडसावणारी स्वप्न तुम्हाला वारंवार किंवा वरचेवर कधी पडतात का? प्रश्न क्रमांक 9. वादविवाद किंवा चर्चा करताना तुम्ही नेहमी आवाज चढवून तावातावानं बोलता का? प्रश्न क्रमांक 10. तुमच्या एखाद्या मित्राने अगर मैत्रिणीने खास प्रकारचे बूट घेतले किंवा नवीन शर्ट, साडी, पोशाख जर घेतला तर तसल्याच वस्तू स्वतःला मिळेपर्यंत तुम्हाला आपल्यावर काहीतरी घोर अन्याय झालाय असं वाटत राहतं का? प्रश्न क्रमांक 11. तुम्ही नेहमी कुणाच्या तरी, अगदी बीबीसीवर बातम्या सांगणाऱ्याच्या देखील बोलण्याच्या लकबीचं किंवा चित्रपटातल्या एखाद्या नटाच्या किंवा नटीच्या हावभावाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करता का? प्रश्न क्रमांक 12. तुम्ही सतत स्वतःची दुसऱ्याशी तुलना करता, त्यामुळे तुम्हाला नेहमी कुणाकुणाबद्दल तरी मत्सर वाटत असतो का? प्रश्न क्रमांक 13. तुम्ही प्रत्यक्षात जसे आहात त्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं आहोत असं दाखवता, तसंच प्रत्यक्षात आपल्याजवळ जे नाही ते आहे असं भासवण्याचं नाटक करता का? प्रश्न क्रमांक 14. आपल्या हातून काहीही चूक घडली की लगेच तिचं समर्थन करण्यासाठी तुम्ही वेगवेगळी कारणे शोधून काढता का? प्रश्न क्रमांक 15. डोळे मिटून शांतपणे पडून राहिलात तरीही तुम्हाला
मन शांत ठेवणं जमत नाही. प्रश्न क्रमांक 16. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल नेहमी अतिशयोक्ती करून बोलण्याचा तुमचा स्वभाव आहे का? प्रश्न क्रमांक 17. एखाद्याच्या शारीरिक व्यंगावर केलेल्या विनोदालाही तुम्ही खळखळून हसून दाद देता का? प्रश्न क्रमांक 18. आपल्या हातून घडलेल्या कोणत्याही लहान मोठ्या चुकावरून स्वतःचीच मनमोकळेपणे चेष्टा करणं तुम्हाला जड जातं का? प्रश्न क्रमांक 19. कोणत्याही व्यक्तीशी बोलताना त्या व्यक्तीचं बोलणं नीट लक्षपूर्वक ऐकण्यापेक्षाही स्वतःच्याच बोलण्याकडे तुमचं अधिक लक्ष असतं का? प्रश्न क्रमांक 20. तुम्ही बनवलेल्या एखाद्या वस्तूवर, तुमच्या लेखनावर किंवा तुम्ही केलेल्या एखाद्या पदार्थावर जर कोणी टीका केली तर लगेच ती गोष्ट पुन्हा कधीही न करण्याचा निर्णय मनाशी घेऊन टाकता का? या प्रकारचे हे 20 प्रश्न आहेत. या प्रश्नांना तुमचे होय किंवा नाही असे उत्तर असेल. या सर्व प्रश्नांना जर तुमची नकारार्थी उत्तर आले असतील तर तुमच्या आत्मप्रतिष्ठेची पातळी उत्तम आहे असे समजावे. यशाच्या दिशेने प्रवास करायला एवढा आत्मविश्वास पुरेसा आहे. याच्यातील किमान 5 मुद्द्यांना तरी नकारार्थी उत्तर जर तुम्ही देऊ शकलात तरी तुम्हास पुरेशी आत्मप्रतिष्ठा लाभलेली आहे असे समजावे. तेवढ्या पायावर ही तुम्ही यशाची भक्कम इमारत उभी करू शकाल. त्यापेक्षा कमी नकारार्थी उत्तर असेल तर मात्र मनाची घडण नव्याने करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला तयार राहायला हवं. आत्मप्रतिष्ठेची लक्षणं काय काय असतात? ज्या व्यक्तीला उत्तम प्रकारची आत्मप्रतिष्ठा लाभलेली असते ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीशी व प्रसंगाशी समायोजन करून घेते, लगेच त्या ठिकाणी मिळते जुळते घेते आणि सर्वांशी मिळून मिसळून वागते. कसलीही संकट आली तरी संकटाने बावरून वा गर्भगळीत न होता ती धैर्याने तोंड देते. त्या संकटावर मात करून पुढे जाते. विशिष्ट परिस्थितीने किंवा संकटाने जर ताण निर्माण झाला असेल तर तो ताण ताबडतोब दूर करून टाकते. त्याच्या स्वतःच्या सहवासात इतरांचाही ताण नाहीसा होऊन जातो. ती व्यक्ती नेहमी आनंदी, उत्साही आणि प्रसन्न असते. ती इतरांवरही विश्वास ठेवते व इतर लोक तिच्यावर विश्वास ठेवत असतात. वेळ प्रसंगी इतरांच्या मदतीला धावून जाते आणि मनापासून मदत करते आणि मदत केली म्हणून परतफेडीची मात्र कधी अपेक्षा करीत नाही. दुसऱ्याच्या गोष्टीची कदर करते. चांगल्या गोष्टीला मनापासून दाद देते. इतरांच्या आनंदामध्ये ती आनंद मानते. इतरांच्या चांगल्या गोष्टी पाहून त्यास मनापासून आनंद होतो. आपल्याकडे जे असेल ते इतरांस देण्याचा ती प्रयत्न करीत राहते. ती कुणाविषयी आकसबुद्धी बाळगत नाही. हेवा, मत्सर, द्वेष इत्यादी नकारात्मक भावना कुणाविषयी त्याच्या मनामध्ये असत नाहीत. त्या व्यक्तीचा दृष्टिकोन नेहमीच सकारात्मक असतो. ज्याची आत्मप्रतिष्ठा थिटी आहे असं जाणवतं त्याला यश मिळवणं फारच अवघड जातं किंवा यश मिळवणं फारच अवघड वाटत राहतं. खरं तर अवघड वाटतं म्हणूनच अवघड जातं. ज्यांना अवघड वाटत असतं असे लोक मग काय करतात? आपल्याविषयी लोकांना काय वाटेल याचा विचार करीत बसतात. लोकांच्या म्हणण्याविषयी काळजी करीत राहतात. अशा लोकांना अपयशाची भीती वाटत राहते. आपल्याकडे असणाऱ्या त्रुटी, दोष याविषयी खंत करीत बसतात. कधी कधी निराश होऊन जातात. भूतकाळातील काही कटू अनुभव उगीचच उगाळीत बसत राहतात. विनाकारणाची निष्कारण भविष्यकाळाविषयी काळजी वाहत राहतात. वरील गोष्टी करीत राहण्यास खूप वेळ जातो. बरीच मानसिक शक्ती वाया जाते आणि हाती मात्र काहीच येत नाही. हे सर्व करीत बसण्यापेक्षा तोच वेळ स्वतःच्या ध्येयासाठी खर्च केला तर खूप फायदा होतो. हा जो वेळ आहे त्या वेळामध्ये आपल्याला नवीन काहीतरी शिकता येतं, एखादं प्रशिक्षण घेता येतं, अभ्यास करणे अशासारख्या गोष्टीमध्ये जर हा वेळ सत्कारणी लावला तर त्यातून आत्मविश्वास वाढतो, नवी उमेद निर्माण होते. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी त्या कामाचे कौशल्य संपादन करावे लागते. कौशल्य म्हणजे ज्याला आपण स्किल म्हणतो हा एक सरावाचाच भाग आहे.
सरावासाठी वेळ खर्च करावा लागतो. काळजी करण्यात, भीती बाळगण्यात, नाहक पोकळ, बाष्कळ, विध्वंसक छोटे विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा, भविष्याची चिंता करीत बसण्यापेक्षा तो जर वेळ योग्य चांगल्या गोष्टीसाठी जर खर्च केला तर त्यातून निश्चितच नवनिर्मिती होऊ शकते. जी माणसे सतत कामात राहतात, काहीतरी करण्यात गढून गेलेले असतात, अशा लोकांना काळजी करायलाच वेळ नसतो. त्यांना काळजी नसते असे नव्हे, पण काळजी असून सुद्धा हातातील कामामुळे ती करायला त्यांना वेळच नसतो. काळजी करणे हा मोकळ्या मनाला सतावणारा रोग आहे. गाडी जेव्हा न फिरता एका ठिकाणीच उभी असते तेव्हा तिला गंज चढतो, चालू गाडीला गंज पकडत नाही. तसं माणूस सतत कामात असेल तर त्याला इतर गोष्टी सतावत नाहीत, बसून राहिला की त्यालाही गंज चढतो. जर आत्मप्रतिष्ठा उत्कृष्ट प्रकारची असेल तर त्याचा परिणाम अत्यंत चांगल्या प्रकारचा घडून आलेला आपल्याला दिसून येतो. काही शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला. एका शाळेमध्ये एका वर्गात मुलांचे 2 ग्रुप तयार केले. त्या 2 ग्रुपला शिकवण्यासाठी काही शिक्षक नेमले आणि त्या शिक्षकांना सांगितलं की जो ए ग्रुप आहे तो अत्यंत हुशार आहे आणि बी ग्रुप आहे तो गंड आहे, सुमार दर्जाचा आहे. तेव्हा त्या 2 ग्रुपकडं पाहण्याचा शिक्षकांचा दृष्टिकोन बदलला गेला. ए ग्रुपमधील जी मुलं होती त्यांना शिकवताना, त्यांच्याकडे पाहताना, त्यांच्याशी बोलताना शिक्षकांचा दृष्टिकोन अगदी वेगळ्या प्रकारचा होता. त्यामुळे त्यांच्याशी आचरण, त्यांच्याशी कम्युनिकेशन करताना शिक्षक वेगळ्या प्रकारे करत होते आणि बी ग्रुपमधील मुलांशी कम्युनिकेशन करताना शिक्षक वेगळ्या पद्धतीने करत होते. न कळतपणे शिक्षकांच्या वर्तणुकीमध्ये, त्यांच्या पाहण्यामध्ये बदल घडत गेला आणि यामुळे झालं काय, अप्रत्यक्षपणे शिक्षकांच्या वर्तणुकीचा परिणाम त्या शिकणाऱ्या मुलांच्यावर झाला. एकाच दर्जाचे असणाऱ्या त्या मुलांचे 2 ग्रुप, मात्र हे हुशार मुलं आहेत असं शिक्षकांना सांगितल्यामुळं, म्हणजे शिक्षकांना त्याची पूर्वकल्पना काहीच दिलेली नव्हती, त्या मुलांनाही त्याची कल्पना दिलेली नव्हती, तरी सुद्धा शिक्षकांनी ए ग्रुपमधील मुलांना आत्मप्रतिष्ठा प्रदान केली. म्हणजे ही चांगली मुलं आहेत असे समजून शिक्षक त्यांना शिकवत होते. बी ग्रुपमधील मुलांना ही सुमार दर्जाची मुलं आहेत असे समजून शिक्षक त्यांना शिकवत होते. जेव्हा परीक्षा घेतल्या गेल्या आणि त्याचे रिझल्ट तपासले गेले तेव्हा असे आढळून आले की ए ग्रुपमधील मुलांना चांगले गुण मिळालेले होते आणि बी ग्रुपमधील मुलांना कमी गुण मिळालेले होते. याचा अर्थ काय होतो, एखाद्या व्यक्तीकडं पाहणारा जर आत्मप्रतिष्ठा देऊन पाहत असेल तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीवर होत असतो. म्हणजे आत्मप्रतिष्ठा ही एक अशी गोष्ट आहे की लोक त्या व्यक्तीला काय समजतात अशी ती व्यक्ती समजत असते, त्यावरून तिचं वर्तन आणि तिचा व्यवहार ठरत असतो. माझा स्वतःविषयीचा समज हा 2 प्रकारचा असतो. पहिला प्रकार असा की मी स्वतःला काय समजतो आणि दुसरा प्रकार असा की लोक मला काय समजतात असं मी समजतो. म्हणजे माझी समज अशी असते की लोक मला अशी समजतात, हा दुसरा प्रकार आहे. तेव्हा जेव्हा लोक मला चांगलं समजतात असा माझा समज होतो तेव्हा माझ्याविषयीची माझी आत्मप्रतिष्ठा अधिक चांगली बनत जाते. आणि मी स्वतःला जर चांगला समजत असेल तरी मी चांगला बनत जातो आणि लोक जर मला चांगली समजत असतील असा माझा समज असेल तरी मी अधिक चांगला बनत जातो. म्हणजे लोक मला चांगली समजतात असा माझा समज मला अधिक सुधारत नेतो. अशा प्रकारे उत्कृष्ट आत्मप्रतिष्ठा निर्माण होत जाते. उत्कृष्ट आत्मप्रतिष्ठा ही प्रगती करीत असते. आत्मप्रतिष्ठा जर चांगली निर्माण होत असेल तर त्या माणसाकडून उत्कृष्ट काम होऊ शकतो, त्याची कामात प्रगती होते आणि त्या कामाचा दर्जा सुद्धा सुधारतो. एका कारखान्यामध्ये 50 कामगार होते. कामगारामध्ये हीन भावना होती. कामाची कार्यक्षमता पूर्णपणे ढेपाळलेली होती. दर्जा सुमार झालेला होता आणि पूर्णपणे घसरलेला होता. कारखाना बंद पडायच्या अवस्थेमध्ये आला. नंतर त्या कारखान्याचा व्यवस्थापक बदलला गेला. नवीन व्यवस्थापकाने सर्व कामगारांना एकत्र बोलावलं. त्यांना सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली. कामगारांची मते जाणून घेतली
कामगारांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामील करून घेतले, त्यांना मान सन्मान प्राप्त करून दिला, कामगारांच्या क्षमतेची जाणीव दिली आणि त्यांच्यात आत्मप्रतिष्ठा निर्माण केली. कामगारांना तो कारखाना आपला वाटू लागला. कामगारांना आत्मप्रतिष्ठा लाभल्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत झाला. कामाची गती वाढलीच, पण दर्जा सुद्धा उत्तम राखला गेला. त्यामुळे कारखाना पुन्हा नव्या जोमाने उभा राहिला आणि त्याचा विस्तार अधिकाधिक होत गेला. नव्या व्यवस्थापकाने कामगारामध्ये आत्मप्रतिष्ठा निर्माण केली. कळत न कळत त्यांना मानानं वागवलं. त्यामुळे त्यांच्यात ती भावना रुजली आणि याचीच परिणिती कामाचा दर्जा सुधारण्यामध्ये झाली. कारखाना व्यवस्थित झाला, कामगार चांगले काम करू लागले, सगळं काही व्यवस्थित झालं. हे सर्व आत्मप्रतिष्ठा लाभल्यामुळे घडून आलं. जशी व्यक्तीला आत्मप्रतिष्ठा असते तशी इतर गोष्टींनाही आत्मप्रतिष्ठा असू शकते. आत्मप्रतिष्ठा हे स्वतःच निर्माण केलेलं एक मूल्य असतं. म्हणून आपण स्वतःला काय समजतो, दुसरी काही समजत असली तरी स्वतःविषयी दुसरी मला काय समजतात असा मी समजतो, अशी एक समज निर्माण होते. ही समज जर चुकीची असेल तर लोक अपयशी होत जातात. खरी गोष्ट अशी आहे की लोक काय समजतात हा लोकांचा प्रश्न आहे, पण मला लोक अशी समजतात असा मी स्वतःचाच ग्रह करून घेतो आणि त्यामध्ये वाहत जातो. म्हणजे लोक मला नावं ठेवतात, लोक मला अमुक अमुक म्हणतात, लोक मला चिडवतील, लोक अमुक करतील, अशा भ्रामक विचारांच्या जंजाळामध्ये तो स्वतःची समज करून घेतो आणि त्या समजेच्या बेडीमध्ये अडकून पडतो. म्हणून स्वतःची जर आत्मप्रतिष्ठा सुधारायची असेल तर मी स्वतःला काय समजतो, माझं स्वतःविषयीचं मूल्यमापन काय आहे, माझी स्वतःची आत्मप्रतिष्ठा, माझ्या आतमधील असलेल्या चांगल्या गुणांची असलेली मला जाणीव, माझ्या विचारांची, माझ्या कर्तृत्वाची जाणीव उत्तम प्रकारची असणं म्हणजे उत्तम आत्मप्रतिष्ठा लाभलेली असणं होय. आणि ज्यानं उत्तम प्रकारची आत्मप्रतिष्ठा प्राप्त करून घेतलेली असेल तो यशाच्या शिखरावर निश्चितपणे जाऊन पोचतो. तो आनंदी जीवन जगतो. त्याला लोकांकडून कसलाही त्रास होत नाही याचा अर्थ असा, लोक कशीही वागली तरी तो त्याचा परिणाम स्वतःवर करून घेत नाही. तो नेहमी शांत आणि आनंदीच राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तुम्ही सुद्धा उत्तम प्रकारची आत्मप्रतिष्ठा प्राप्त करून घ्या. म्हणजे स्वतःमध्ये स्वतःची इमेज अतिशय सकारात्मक प्रकारची बनवा. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःच्या विचारावर, स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवा. म्हणजे तुमची सुद्धा आत्मप्रतिष्ठा उत्तरोत्तर अधिकाधिक सकारात्मक होत जाईल, अधिकाधिक चांगल्या दर्जाची होत जाईल.